मम्मी आज पनीरची भाजी बनव ना. उद्या बनवते ना बा. तुला दिवस झाले तशीच म्हणाली पनीरची भाजी बनवते बनवते. उद्या बनवते ना. बनव ना. बरं ठीक आहे. नाराज नको हो, बनवते. स्टॉप करायचं. पनीरची भाजी. एकच होती का? हाय, मी शुभांगी लिंगे आणि आज मी बनवणार आहे पालक पनीरची भाजी. तर तुम्हाला दाखवते मी कशी बनवायली. तर चला या दाखवते. हे पनीरनं मी घरीच बनवले. आता कसं बनतंय तर बघू. मी पहिल्यांदाच बनवले घरी. पालक स्वच्छ निवडून धुवून घेतलाय आणि शिजून पण घेतलाय. आणि एक मी पालक शिजून घेतलाय कारण की हिरवा पानाचा कलर राहतो. आणि इकडे मी हे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे पालकसाठी. आणि इकडे मी हे अद्रक लसूण बारीक करून घेतले. तेल गरम करायला ठेवले 3-4 चमचे आणि त्यात मोहरी घालणार आहे. आणि नंतर जिरे घालायचे. हा कांदा घालून घ्यायचा. कांद्याला छान लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. मस्त असं भाजून घ्यायचं कांदा. कमी गॅसवरती करायचे. इथंच मी अद्रक लसूण पण घालून घ्यायले. ही करत आमची खूप भाजलेली सकाळी पाहुणे होते. पाहुणे आल्यावरती थोडा वेळ बसले आणि आता मला स्वयंपाक बनवायचा. 1 वाजता मी ते दीडला जेवायला आता इतकी धावपळ झाली तिथं. आणि तिथं चाललं होतं पालक पनीर बनवा. आता कालपासून चाललं आहे त्याच्यात पालक पनीर बनवायचं. आता आधी म्हटलं चला बनवून टाकावं. आणि हे करत करत आता कांदा भाजीकडे बघून म्हणजे पालक काढून घेणार आहे. आणि त्यामध्ये 2-3 मिरच्या टाकणार आहे पालक काढताना, म्हणजे टेस्ट छान लागते. आता हा पालक मिक्सीमध्ये काढून घ्यायचा. कोणी पाहुणे आल्यावर कसं पण काम करायला चांगलं वाटत नाही. आपल्यासाठी येतात आणि आपण काम करत नाही. पालक मस्त हिरवागार झालेला आहे. तर कांदा पण थोडासा लालसर होईपर्यंत चालूच राहू द्यायचं आहे आपलं. तर इकडं मी 1 चमचा लाल मिरची पावडर घालायले आणि 1 चमचा ना हा गरम मसाला. त्याला काही मोजून नाही गेले, खूप घाई आहे म्हणून थोडंसं घेतलं असेल. पालक पनीरमध्ये ना पनीर मसाला नाही घालायचा, गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घालायचे, कारण की पालक पनीरची भाजी छान होते. एका साईडला करून घ्यायचं आहे. बेसन घालायचे कारण की पालक पनीर जरा घट्ट होतं ना, आळून येते. असं थोडंसं भाजू द्यायचं आहे कांद्यासोबतच जीव होईपर्यंत. पालक शिजवलेलं पाणी पण या भाजीत टाकून द्यायचे. मस्त लालसर भाजलेलं आहे सगळं. आता यात टाकून द्यायचं मिक्सरमध्ये बारीक केलेलं. एवढी घट्ट तर तुम्हाला जसं लागेल तसं घट्टच असतं पालक पनीर. थोडंसं सगळ्याला पुरण असं म्हणून मी थोडं पाणी घातले. छान कलर आलेला आहे आणि असा जसा पालक आहे तसाच कलर आलेला आहे. थोडंसं बटर घालून घेतलं मी. पालक पनीरला तडका देऊन घ्यायचा आहे. तर मी त्यासाठी तडक्यासाठी हे लसूण कट करून घ्यायले. तर यातनं मी 1 चमचा तेल घातले. आपण पहिलीच मोहरी टाकलेली, पण तरी पण उगाच थोडी टाकली मी मोहरी. आता लसूण घालून घ्यायचं. छान लालसर होईपर्यंत लसूण तडकू द्यायचं. यातनं मिरच्या घातल्यात मी 2-3. छान आता लालसर झालेले, खूप छान झालेले आहे. यात मीठ घालून घ्यायचे. तोपर्यंत पनीर कट करून घेऊ. चांगलं बारीक आकार करायचं. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसं करून घेऊ शकता.
मी बारीक आकाराचीच करणार आहे. आणि पनीर ला जास्त काही शिजू द्यायचं नाही. 1-2 ते 4 मिनटं शिजू द्यायचे. कारण की पहिलेच पनीरमध्ये पाणी असतं. जास्त शिजवलं ना ते रबरासारखं होतं. आम्ही नॉनव्हेज काही खात नाहीत म्हणून पनीरची भाजी माझी पण अशामध्ये काही बनली नाही, बनवलंच झाली नाही. आता मी लहान मुलांना पण चांगलं असतं खाल्लेलं पनीर, दुधाचे पदार्थ आणि आपल्याला पण चांगलं असतं. आता मी पनीर यात टाकून छान झाली पनीरची भाजी. दिसायलाच किती छान दिसली. हा, स्वाद पण खूप छान येईल आहे बरं. वाव, काही कलर आलाय आणि खायला पण एकदम टेस्टी झाली असणार आहे असा स्वाद यायलाय. मी पालक पनीरची भाजी बनवली. नंतर आत्या काही पालक पनीरची भाजी खात नाही म्हणून त्यांच्यासाठी शेपू बनवलाय. मी आता एकीकडे पोळ्या बनवायले. ही 3 शेगडी चालली असं मला गिफ्ट भेटला आणि खूप छान झालं. पटपट स्वयंपाक बनवता येतो एकीकडे. आणि आता पोळ्या बनवणं चाललंय. त्यात दुकान घरीच असल्यामुळे सारखं सारखं दुकानाकडे जाऊन बनवायचं असलं एवढी धावपळ होते ना. कस्टमर आणि हे त्यातली त्यात आज खूप उशीर झाला. माझ्या आज कपडे राहिले, सगळे कामं राहिलेत. आणि आज मला थोडं बरं पण वाटत नाही. हे धावपळ करून पाय आणि कंबर खूप दुखायले. तर आता हे पण जेवायला येते आणि काही करायचं म्हटलं नेमकं पालकची भाजी बनवणं झाली लगेच लाईट गेली. म्हणजे इकडे सारखं सारखं लाईट पण जाते नाही. आभाळ पण खूप आले. आभाळ पण आता पावसाळ्याच, पावसाळा नसला तरी पण पाऊस, कधी पण पाऊस. पण सारखी सारखी तब्येत बिघडते. तर त्यांना डॉक्टरनं आराम करायचं सांगितलंय. हे येतील म्हणून मी खूप घाईघाई स्वयंपाक केला आणि ते एवढ्यात आले. आणि आज मामाला दवाखान्यात न्यायचं होतं डोळ्यासाठी. तर त्यांना घेऊन गेले. आता स्वयंपाक सगळा बनवून ठेवला. ते म्हटले तुझं तू जेवून घे. मग मी माझं जेवून घेतलं, आत्याने जेवून घेतलं. आणि आमच्या नंदाचं ऑपरेशन झालंय. तर त्यांना भेटण्यासाठी दुसरी नंदाई येणार आहे. तर त्यासाठी पटपट आवरून घेतलं. आणि आज मलाही आज थोडंसं बरं वाटत नव्हतं. हातपाय वगैरे खूप दुखायले. पण आता करावंच लागणार. आणि पाहुण्यांना जेवा म्हटलं की ते पाहुणे नको म्हटले जेवायचं. आणखीन माझे कपडे पण राहिलेत धुवायचे. आता हे आलेत जेवायला. हर्षला तरी आवडलीच भाजी, पण यांना पण आवडली. इकडं बघा. पण नवऱ्याने कौतुक केल्यावर जरा जास्त छान वाटते. हे ना. हम्म. हम्म. सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते बनवायची. तुम्ही पण ह्या पद्धतीने एकदा करून बघा आणि आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.